हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पूर्वा विनोदगिरी. डेली रुटीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचं मॉर्निंग रुटीन थोडंसं वेगळं होतं. आणि वेगळं म्हणजे सगळं क्लीन मी रात्रीच केलं होतं, तुम्ही पाहू शकता तसे मागच्या व्हिडिओमध्ये. आणि म्हणजे हा जो मधातला अंगण होता टीनच्या साईडचा, तिथं मी काहीच नव्हतं केलं, कारण तो सोफा पूर्णपणे तुटून गेला होता आणि पूर्ण सडून गेला होता. तर आज त्याच्यावरच होतं सगळं काम. आणि सकाळचं मॉर्निंगच्या रुटीनमध्ये सगळं हा पण मी क्लीन करून घेतला होता. आणि वीप झोपलेली आहे, कारण रात्री खूप वेळाने झोपलो होतो. आणि सगळं हिचं आज स्वयंपाकही जास्त काही बनवायचा नव्हता, कारण सगळं विकतचं, म्हणजे भाजी विकतची काही दिलेली पण होती, खालून पण आणलं होतं. आणि ही बॉटल आहे जी काल किराणा दुकानातून घेतली आहे. आणि अजून तिथे अशा खूप आहे, पण मी याच्यात तेल ठेवलं, कारण हे 2 बॉटला इनफ आहे. एक बॉटलात अर्धा किंवा थोडासाच तेल मावतो, 1 किलो मावत नाही. आणि म्हणून मी दोन्ही याच्यात तेल घेतलं आहे. आणि खूप सुंदर पण दिसत आहे. मी अजून एक अशी आणणार. आणि आता हे पण काम करायचं आहे. याची घसाई, डोबाई, कलरिंग सगळं बाकी आहे. आणि तरी कोजागिरीच्या 1 हप्त्या अगोदरच ही पण कलरिंग झाली पाहिजे. आणि वरच्या दिवाळीच्या देवी पण, त्या पण कलरिंग करायच्या. आणि यावेळेस सगळं लवकर आहे, तर मग तेच विचार आहे की कसं काम ॲडजस्ट करायचं. आणि बघू शकता. आणि सकाळच्या वेळेस मी थोडासा मग चहा ठेवला. चहा कशाचा, मी म्हणजे सगळ्यांसाठी ठेवणार होते, पण मग एकच कप ठेवला, कारण सगळे झोपले होते. तर मॉर्निंगच्या वेळेस आज मी पहिल्यांदा सकाळी उठल्या चहा घेतला. नाही तर सहसा मी नाश्ताच करते, पण आज मी नाश्ता थोडा स्किप केला, कारण जसं थोडंसं वेळानं उठलं की सगळं काम मला उशीरच होतो. तसंच मग आधी मी चहाच घेतला. आणि चहा पिल्यावर खरं तर सांगायचं तर 11 वाजेपर्यंत कशीच भूक नाही लागली, कशी काय ते मलाही माहीत नाही. नाही तर मला 8 वाजताच लागते. आणि आजचे खूप काम मी स्किप केले होते, आणि डायरेक्ट मी त्या सोफ्यालाच क्लीन करायला लागली होती. आणि चहा शिजेपर्यंत थोडंसं मी काय साफसूफ करायचं आहे काय नाही, त्याचं पण पाहणं मला पाहायचं होतं. तसं आता थोडीफार जास्त नाही साफसफाई, त्या गणपतीच्या वेळेसच केली होती. अर्ध्याहून जास्त नाही, पूर्णच साफसफाई केली होती. आता फक्त थोडीफार अशी वरचं टचअप असतं, थोडंसं अजून थोडेसे डब्बे तेलचे हात लागतात, तर थोडीशी. आणि रूमची तर मी केलीच, तुम्ही पाहू शकता त्या दिवशी. आणि आपलं रिमोटमध्ये सेल पण होते, एक सेल हरपला आहे आणि एक आहे. आणि दुकानात पण इतक्या कोणत्या सेल नव्हता. हा रात्री तर खूप जास्त सेल शोधला आम्ही, पण भेटलाच नाही. आणि त्याचप्रमाणे पाहू शकता तुम्ही, पूर्ण रॅक ही क्लीन केलेली आहे, पण अजून थोडंसं भांडे पुसून घ्यावे लागेल. आणि मग मी चालू केला स्पीकर, कारण टी व्ही नव्हती, तर काही ना काही तर पाहिजेच. आता सवय झाली आहे टी व्हीची, मोबाईलांची, तर बिन्यांची राहू शकत नाही असंच वाटतं. आणि मग बघू शकता इतकं घाण केलं होतं उंदरानं. बघू शकता किती कसं कुतरलं ते, म्हणजे विचित्रच कुतरून ठेवलं होतं उंदरानं. आणि पूर्ण पट्ट्या पण सडल्या होत्या. तर मग आम्ही पूर्ण सोफाच काढून फेकला. आणि त्याच्या खाली पण खूप सामान होतं, वीपचे किती खेळणे, खूप काही होतं. आणि मग मी पूर्ण त्याला तोडायची पण गरज नाही पडली, सगळं ढिल्लेच होते नटबोट त्याच्यातले. एक हात मारला की सगळं पूर्ण सोफाच हालून गेला होता, बघू शकता तुम्ही. आणि मग मी थोडंसं हातानंच केलं. आणि त्याच्यानंतर इकडची पण साईड तुटली. असंच पूर्ण सोफा आम्ही खाली केला. आणि बघू शकता किती जास्त 2 पोते मोठ्याहून मोठे पोते होते, ते गच्च भरून कचरा निघाला आहे. बघू शकता तुम्ही किती कचरा, पूर्ण भुरकाच होता, पूर्ण भुरका. असं काही नाही की त्याच्यात काही, सगळं असं कचरा, काडी, पन्नी, चॉकलेटचे पुडे असेच होते.
बघू शकता मग इथे सगळे मिळून करत होते मग कामं. आणि त्याच्यानंतर पूर्ण क्लीन झाला आणि मग मी ट्रायपॉड लावला आणि नॅचरल उन्हीच्या याच्यात आपण कॅमेरा शूट करतो ना, तेव्हा बघू शकता तुम्ही वेगळंच कॅमेऱ्यावर तेज येतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, असा वेगळाच प्रकाश येतो आणि चांगला पण दिसतो कॅमेरा. बघू शकता हा झाड तसा खूप विचित्र दिसतो, एवढा काही मला आवडत नाही हा झाड, पण हा याच्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकता तुम्ही उन्हीच्या पिवळ्या किरणामुळे अजून पण चांगला दिसत होता. आणि त्याच्यानंतर उरलेला जो पंचमधला ते वरचा कापड होता, दुसरा पंच होता प्लॅस्टिकसारखा, ते मी छोटे 2 सोप्या त्याच्यावर लावला, त्याच्या मापाचा कापून, आणि त्याच्यातले पण 3 साईजमधले उरलेले आहे मी ते ठेवून दिले. त्याचं पण आपण काही ना काही करूया, पण आता नाही, नंतर करूया. आणि बघू शकता तुम्ही किती कचरा होता. आणि इथे मोबाईल पण बिलकुल स्विच ऑफ झाला होता, तोच ती दाखवत होती. आणि मग मी त्या साईजच्या आकाराने कापून घेतला आणि मला अंदाजा माहीत होता, मी त्या अंदाजानेच कापला. आणि फक्त थोडा कापायला अवघड होता. आणि साईज ना, जो आधी कापलेला होता तो थोडा लहान होता आणि जो आत्ता कापला ना तो थोडा मोठा घेतला आहे मी साईजमध्ये. आणि बघू शकता झाड आणि ते किती सुंदर फोटो आली आहे. मी सगळे सोफे, सगळे नाही, एक तर मी तोडूनच टाकला सोफा, आता 2च सोफे उरले आहे. आणि ते 2 सोफे मी सरकवले आणि त्याच्यावरचे फरं काढले, बघू शकता, आणि दुसरे फरं टाकले धुतलेले, बघू शकता तुम्ही. आणि मग तो जो सोफ्यावरचा फर असते ना, अखंड असते, तो मी एकाच सोफ्यावर घेऊन घेतला. आणि मग बाकीचे जे तुकडे असतात ते हात ठेवायचे याच्यावरचे, त्याच्यावरचे, ते मी साईडला मग घेऊन घेतले. आणि मग मी घरात जो पलंग टाकला होता पंचच्या गादीवर, तो मी बाहेर आणला, कारण मग मोठा सोफा काढल्यामुळे कोणी आलं तर बसायसाठी काहीच नव्हतं, फक्त 2 सोफे आणि खुर्ची होत्या. मग मी त्याच्यातली 2 खुर्ची अंदर, एक खुर्ची शू रॅकजवळ घेतली, कारण शूज घालताना ना ते उभं राहून घालता येत, एक तिथे ठेवली, एक मग रूममध्ये ठेवली आणि पलंग बाहेर काढला. आणि तो पलंग मग मी व्यवस्थित इथे सेट करून ठेवला. बघू शकता तुम्ही, पूर्ण घर पुसून घेतलं होतं मी सकाळीच. आणि बघू शकता रूम पण किती म्हणजे अशी रूममध्ये पण मी काही नव्हतं, फक्त एक आता खुर्चीच ठेवली आणि मोकळं केलं. आणि त्याच्यानंतर मी इथे टाकला गालीचा. आणि मग बघू शकता कपडे तर एवढे होते, 3 तर चादराच होत्या, एक डबल बेडची होती, 2 डबल बेडची होत्या, एक किंग बेडची होती, अशा ते चादराच होत्या. आणि बघू शकता विपूनं काय लावून दिलं थोडंसं लागलं तर. आणि त्याच्यानंतर मी केली मोठची भाजी. तसं भाजी होती आणि विकतची पण आणलेली होती, पण विकतची नॉनव्हेज होता आणि आणलेली व्हेज होती. तर अशी होती आजची माझी लंच थाली. आणि लंच थालीमध्ये जास्त काही नव्हतं, वरण भात, छोल्याची भाजी असंच होतं. आणि बघू शकता तुम्ही, मग मी धुतले कपडे. आणि कपडे धुवायला मला कमीत कमी 3 ते 3:15 वाजलेच होते. 3:15 तर आरामशीर मला कपडे धुवायला वाजले होते. आणि सगळं क्लीन करेपर्यंत 3:30 पावणे 4 झाले होते. आणि त्याच्यानंतर हे 2 पोते कचऱ्याचे मला तिकडे नेऊन पण टाकायचे होते. आणि बघू शकता असं, आता अंगणात पलंग आहे तर सगळे अंगणातच बसतात. आणि असं होतं आजचं माझं. आणि असं होतं माझं आज सकाळ ते संध्याकाळपर्यंतचा ब्लॉग. आणि ही आहे संध्याकाळचा व्ह्यू, बघू शकता. तरी 5-5:30 वाजताचा. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.